नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण हेल्दी असा पनीर टिक्का पाहणार आहे, तो एअर फ्रायरमध्ये खूप कमी तेलामध्ये। तर मी आता इथे एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकलं आहे 1 चमचा भरून। त्याचबरोबर घट्ट असं त्याच्यात दही टाकलेलं आहे, चक्का दह्याचं पाणी काढून। आणि हे जी लाल पेस्ट टाकली आहे ती लाल मिरचीची पेस्ट आहे, ती फक्त भिजवून मिक्सरला बारीक करायची। त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट, हळद, मिरेपूड टाकली इथं मी, आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे, साधं मीठसुद्धा थोडंसं टाकलेलं आहे। त्याचबरोबर कसुरी मेथी टाकलेली आहे, आणि अर्धा चमचा लाल तिखट, आणि अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर। त्याचबरोबर इथं मी 1 चमचा भरून कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। तुम्ही इथं भाजून बेसन घेतलं तरी चालेल। त्याचबरोबर मी इथं अर्ध लिंबू पिळून घेतलेले आहे। आता हे छान बॅटर मिक्स करायचं, आणि मी अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, कारण की एअर फ्रायरमध्ये आपल्याला त्यांना पलटी करायला वगैरे मदत व्हावी म्हणून। आता त्यांना एक 10 मिनटं आपण तसंच ठेवून देऊया। एअर फ्रायरला तेल लावून घेतलेलं आहे मी थोडंसं, अगदी 2-3 ड्रॉप। आता हे सगळे पीसेस जेवढे मावतील तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये लावून ठेवून द्या। आता मी इथं एअर फ्रायर 180 डिग्रीला 15 मिनटासाठी लावून घेते। पहा तुम्ही, जर प्रत्येकाच्या एअर फ्रायरचं टेम्परेचर वेगळं असू शकतं। इथं मला थोडेसे वरतून अजून ओलसर वाटतात ते, म्हणून मी पुन्हा त्यांना 5 मिनटासाठी लावून घेतलेलं आहे। आता ते पूर्ण वरतून ड्राय झालेत, मी त्यांना आता फ्लिप करून पुन्हा 5 मिनटासाठी आपण लावला एअर फ्रायरला, की आपला पनीर टिक्का एकदम तयार होऊन जातो, अजिबात वेळ लागत नाही। ठीक आहे, अशा एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे। घरच्या घरी तुम्ही हे तव्यातसुद्धा करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। थोडंसं तेल जास्त लागेल। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।